जालनाकरांचा स्वभाव हा लोकसहभागामधून सार्वजनिक क्षेत्रामधील अनेक विषयांवरील कामे करण्याचा आहे. हा एक अतिशय सकारात्मक आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील नागरिकांनी अनुकरण करण्याचा गुण आहे, असं प्रतिपादन जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयामधील गाळ उपसण्याच्या कामास शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते नववर्षाच्या शुभमुहूर्तावरती करण्यात आला. त्यावेळेला त्यांनी हे मत व्यक्त केले. आपण वेगवेगळ्या वाहनांजवळ पण एक हा सर बरोबर लगा ना बाजूला खाली लाव हा सर नाही खाली सर त्या गाडीवर ये बेटा पुढे ओ डॉक्टर साहेब समोर समोर अपने जेसीबी को बुरा लगेगा ना उधर के लोग जेसीबी तुम्ही स्वतः किती गाळ काढण्यात येणार आहे आणि कशा पद्धतीने गाळ काढणार? आज नववर्षाच्या सुरुवातीला घाणेवाडी तलावामधून गाळ काढण्याच्या प्रक्रियेला आज सुरुवात केली. यामध्ये समस्त महाजन असेल, जैन संघटना असेल यांनी मशीन्स उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये 2 टप्पे करण्यात आलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी स्वतःहून गाळ नेण्यासाठी इच्छुक आहेत तर ते स्वतः हायवा ट्रक तिथे घेऊन येत आहेत. सोबतच JCB पोकलेन मशीन जे आहेत ते या सामाजिक संघटनेकडून देण्यात आले आहेत आणि शहरामध्ये जे इंडस्ट्रियलिस्ट असतील, इथल्या सामाजिक संस्था असतील यांनी डिझेलची तरतूद त्याच्यामध्ये केली आहे. तर या जानेवारी महिन्यामध्ये आज रोजीपर्यंत, आज सकाळपर्यंत 2000 ट्रकची म्हणजे शेतकऱ्यांनी इच्छा दाखवली आहे की ते स्वतः घेऊन जातील. तर अशा पद्धतीनं जानेवारीमध्ये ही कारवाई सुरू केलेली आहे. सोबतच जे शासन निर्णयाप्रमाणे, जलयुगच्या निर्णयाप्रमाणे काही शासकीय तरतूद करून मेपर्यंत हा गाळ काढण्याचा नियोजन आहे. जास्तीत जास्त गाळ घाणेवाडीचा काढण्याचा एक मोहीम स्वरूपामध्ये यावर्षी नियोजन करण्यात आलं आहे.